रोजच्या आहारात पौष्टिक अन्न असणं हे अत्यंत गरजेचे झाले. वाढते आजार पाहता आज लोक मिलेटचा समावेश आपल्या आहारात करताना पाहायला मिळतात. परंतु तृणधान्याची बाजारपेठ वाढावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून गणेश कला क्रीडा मंच येथे मिलेट महोत्सव हा आयोजित करण्यात आला. इथे विविध प्रकारचे मिलेट्स आणि त्यापासून बनवलेले पदार्थ इथे चाखायला मिळतात. तर नेमके कुठले कुठले पदार्थ याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. दुसरं वर्ष आहे. आपण जर बघितलं 2022ला 23ला आंतरराष्ट्रीय मिलेट महोत्सव साजरे केलं युनोच्या द्वारे. आणि त्यावेळेस मग भारतामध्ये चळवळ सुरू झाली मिलेट उत्पादनांची, नव उद्योजकांची. त्याच्यामुळे असं झालं की भले 2023ला आंतरराष्ट्रीय वर्ष साजरं झालेले जरी असलं तरी हे जे नव उद्योजक आलेले आहेत, शेतकरी उत्पादक कंपनी असतील, कोऑपरेटिव्ह वगैरे असतील, ते मोठ्या प्रमाणावर इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट घेऊन ते मिलेटमध्ये उतरलेले आहेत. तर त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचा हा मिलेट महोत्सवाचा एक प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये आता हा राज्याचा मिलेट उत्सव आहे. याच्यामध्ये विशेष सगळं राज्यभरून अगदी गडचिरोली, तुमचं मेळघाट, धारणे असू द्या, कोल्हापूर, रत्नागिरी, राज्याच्या सगळ्या भागातून इथं शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा कोऑपरेटिव्ह इथं आलेल्या आहेत. जे आपले 8 मिलेट आहेत, मूलतः ज्वारी, बाजरी लोकांना माहिती, थोड्या प्रमाणात नाचणी पण माहिती, पण सामा असो, कोद्रा असो, सावा असो, तुटके असो, असे ही सुद्धा मिलेटचे उत्पादनं धारणी किंवा इतर लोकांनी आणलेले आहेत. विशेषतः आपल्याकडे एक छत्तीसगडचे रायपूरचे सुद्धा एक स्टॉल धारक आहेत. त्यांच्याकडे जर तुम्ही बघितले तर अतिशय वेगळ्या प्रकारची मिलेट्स आणि त्यांची उत्पादनं त्यांनी तयार केलेलं तुम्हाला लाईव्ह भेटेल. एव्हरेज त्यांचे एक 100 ग्रॅम पावशेर असे पॅकेजिंग आहेत. एक कुकीज म्हणल्या तर तुम्ही एक 40 ते 50 रुपयापासून एक 200 रुपयापर्यंत सुद्धा विक्रीला इथं आहेत. विशेषतः ह्या वेळेस नागपूरचे संत्रे सुद्धा ह्या वेळेस विक्रीला आलेले आहेत. डेडिकेटेड आम्ही 3 स्टॉल त्यांना अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. नवीन इनोव्हेशन जर बघितलं की मिलेट आईस्क्रीम आहे. इथं ज्वारीचं सगळे फ्लेवर्स आहेत त्यांनी हे केलेलं आहे. आणि विशेषतः इथं तुम्हाला वरईचं दूध, वरईचं श्रीखंड हे एक जे वरई जास्त करून बॅलन्स मिलेट म्हणून म्हणले जाते तज्ञांच्या मार्फत. तर ते जे तुम्हाला वरईचं मिल्क आणि वरईचं श्रीखंड तुम्हाला इथं बघायला भेटेल. कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून नवउद्योजकांना हा एक प्लॅटफॉर्म देण्यात येत आहे. तर यावर्षी मात्र जवळपास 50हून अधिक स्टॉलधारक यामध्ये सहभागी झाले असून तृणधान्याला ही एक बाजारपेठ निर्माण करून देण्याचं काम या माध्यमातून केले जात आहे. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.